एका महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजने आपण सुरुवात करूया। बातमी आहे अमरावतीमधून। अमरावतीच्या धारणी तालुक्यातील टिटांबा इथल्या शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील 40 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे। सायंकाळी जेवण केल्यानंतर विद्यार्थ्यांना मळमळ आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला। सर्व 40 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले। गावकऱ्यांनी ऑटो, कार आणि जीपमधून विद्यार्थ्यांना धारणी उपजिल्हा रुग्णालयात पोहोचवून सामाजिक बांधिलकी दाखवली। विषबाधेचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी संजय शेंडे आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। संजय, एखाद दोन विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली असती तर आपण म्हटलं असतं की काहीतरी वेगळं खाण्यात आलं, पण इथे एकाच वेळी 40 विद्यार्थ्यांना विषबाधा होते किंवा सारखाच त्रास दिसू लागतो, काय याची माहिती? हो, निश्चितच अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातला जो आदिवासी बहुल असलेला हा भाग आहे आणि तिथे बहुतांश आदिवासी विद्यार्थी या आदिवासी आश्रमशाळेत शिकत असतात आणि या विद्यार्थ्यांना आज सायंकाळचे जेवण झाल्यानंतर उलट्या आणि मळमळ व्हायला लागला। त्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना उलट्या झाल्या आणि ही बाब गावकऱ्यांच्या लक्षात आल्याबरोबर आणि शाळा प्रशासन आल्याबरोबर त्यांनी मिडल त्या वाहनाने या विद्यार्थ्यांना उपजिल्हा रुग्णालय धारणी येथे आहे तिथे ऍडमिट केलेलं आहे आणि त्यानंतर या विद्यार्थ्यांवर उपचार देखील सुरू झालेला आहे। मात्र नेमकं या विषबाधेचं कारण जे आहे ते अद्यापर्यंत कळू शकलं नसलं तरीही मात्र विषबाधा जी आहे विद्यार्थ्यांना जे जेवण देण्यात आलं होतं त्या जेवणातून ही विषबाधा झालेली आहे हे स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळं जेवण बनवणारे जे असते प्रशासनातील जेवण बनवणारे त्यांनी जेवण बनवताना ते शिळं अन्न होतं काय किंवा जेवणात काही वेगळं काही पडलं तर नाही ना, ही आता एक कुठेतरी शंका जी यायला लागलेली आहे। या विषबाधेचं कारण जे अद्याप समजलं नसतं तरी मात्र आता आदिवासी विभागाकडनं देखील याची संपूर्ण चौकशी जी आहे ती लावण्यात आलेली आहे आणि त्यानंतर खरं तर विषबाधेचं कारण जे आहे ते समजण्यात येईल आणि जवळपास 40च्या वर विद्यार्थी जे आहे सध्या धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात सध्या उपचार घेत आहे आणि या ठिकाणी त्या ठिकाणचे ठाणेदार असतील किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीचे जे सभापती असतील रोहित पटेल यांनी देखील भेट दिलेली आहे आणि विद्यार्थ्यांना मदतीचं काम जे आहे ते दोन्ही प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे। धन्यवाद संजय या सगळ्या तपशिलाबद्दल। एकाच वेळी 40 विद्यार्थ्यांना ही विषबाधा झालेली आहे, त्याच्यामुळे नेमकं काय खाण्यात आलं होतं, जे जेवण बनवण्यात आलं होतं त्यात काही पडलं का, हा सगळा आता चौकशीचा भाग आहे आणि त्याबद्दलची चौकशी केली जाईल। पण आता या 40 विद्यार्थ्यांवर प्राथमिक उपचार केंद्रामध्ये उपचार केले जातात।